आपण प्रगटीकरणाच्याच पुस्तकामध्ये आहात अजून पण. आणि मला असं वाटतं आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस किंवा शेवटचा क्लास आपण अ, या पुस्तकावर आपण घालवणार आहोत. अनेक महत्वाच्या गोष्टी आपण यामध्ये पाहिल्या. विशेष करून या पुस्तकाचा अभ्यास करण्याचे जे विविध दृष्टिकोन आहेत, विविध दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिलं जातं. त्याचा उलगडा वेगवेगळ्या प्रकारे दिला जातो. परंतु विशेष करून आपण या पुस्तकाबद्दल विचार करत असताना त्याची रचना आपण सुरू केली होती आणि त्यामध्ये मग आपण पाहिलं होतं की अध्याय 1 वचन 1 ते 8 मध्ये या पुस्तकाचा परिचय किंवा प्रस्तावना दिलेली आहे. त्यावर आपण मनन केलं आणि मग पुढे 4 दृष्टांत सुरू होतात. पहिला दृष्टांत ख्रिस्ताचा दृष्टांत आहे, जिथं आपल्याला ख्रिस्ताचं प्रदर्शन पाहायला भेटतं. 7 मंडळांना पत्र पाहायला भेटतं अध्याय 1 ते 3 मध्ये. त्यानंतर भविष्यात होणाऱ्या घटनांचा दृष्टांत अध्याय 4 ते 16 मध्ये, जिथं मग आपल्याला सर्व ते न्यायाचे प्रमाण पाहायला भेटतं, जिथं आपल्याला शिक्के करण्याचा न्याय, वाट्यांचा न्याय, नाही का. तर अ, हे सर्व आपल्याला तिथं पाहायला भेटतं. त्यानंतर शेवटी आपण शिकलेलो आहे 17वा अध्याय वचन 1 पासून तर 21व्या अध्यायापर्यंत, जिथं जे वेश्येचं चित्रण दाखवलेलं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा देव न्याय करत आहे. त्याचं वर्णन तिथं केलेलं आहे. परंतु अ, विशेष करून आता शेवटच्या भागामध्ये आपण आहोत. अध्याय 21 आणि 22 या अध्यायांवर आपण आज आणि उद्या मनन करणार आहोत. आज विशेष करून अध्याय 21 कडेच आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाचं पुस्तक उघडतो तर फार अद्भुत अ, हे अध्याय आहे, जे आपल्याला एकतर फार महान दिलासा देतील, नाही का. आतापर्यंत वेगवेगळं चित्र आपल्याला पाहायला भेटतं. अकराळ विक्राळ गोष्टी जणू काय आपल्याला दिसत आहेत आणि पुष्कळदा आपल्याला भीतीमध्ये ठेवलं जातं, नाही का. भीतीमध्ये आपण जातो. आपल्याला प्रगटीकरणाचा अभ्यास करण्यासाठी जड जातं. परंतु माझी आशा आहे की ज्या प्रकारे आपण या पुस्तकाला हाताळलेलं आहे, त्यानुसार आपण सर्वजण याद्वारे आनंदी आणि नक्कीच सांत्वन पावलेले आहात, ही खात्री आहे. तर ज्यावेळेस आपण या पुस्तकाकडे पाहतो, तर विशेष करून आता या पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आहोत. कारण अ, अ, बायबल जे आहे ते अशा एका भागाने सुरुवात होतं की जिथं तुम्हाला अध्याय 1 आणि वचन 1 जर तुम्ही पाहिलं आणि प्रगटीकरण अध्याय 21 आणि वचन 1 जर पाहिलं, तर तुम्हाला हे शिकायला भेटल की सरते शेवटी पूर्ण पवित्र शास्त्र ही एकच गोष्ट आहे. एकच महत्वाची घटना आहे. एकच महत्वाची जी गोष्ट आहे, ती देवबाप पूर्ण करत आहे. त्या पझल प्रमाणे आहे, नाही का. एक तुकडा जोडला जातो तशाच प्रकारे उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 1, तिथं आपण पाहतो प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. ओके. आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करण्याबद्दल आपल्याला उत्पत्तीचा पहिला अध्याय आपल्याला दाखवितो आणि त्यामध्ये उत्पन्न केलेल्या सर्व गोष्टींबद्दल अध्याय 1 जो आहे तो दाखवितो. अध्याय 3 मध्ये आपण येतो, तिथं आपल्याला मानवाचं पतन पाहायला भेटतं. त्याचा परिणाम आकाश आणि पृथ्वीवर पण झालेला आपल्याला दिसतो. ओके. तर जणू काय नश्वरतेच्या हाती तिला दिलेलं आहे. रोमकारास पत्र सांगतं ती कणत आहे म्हटलेलं आहे. तर जर तुम्ही पाहिलं तर हीच आकाश पृथ्वी जिला देवाने घडवलं, पापाचा परिणाम झालेला आहे की जिथं ही सुद्धा शापाखाली आलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की वेळोवेळी देवाकडून आलेला न्याय सुद्धा तिथे शिकायला भेटतो. सुरुवातीला जलप्रलय,
आणि नंतर असे विविध न्याय आपण पाहतो. पण या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर देव त्याची तारणदायी योजना सिद्धीस नेत आहे. आणि सगळ्यात अगोदर ज्यावेळेस देवाने सर्व काही निर्माण केलं त्या निर्मितीमध्ये त्याने आणखी एक गोष्ट घडवली, ती म्हणजे एदेन बाग, आणि त्याच्यामध्ये मनुष्याला ठेवलेला आहे. तर मग पुन्हा देव त्याची झलक देतो आणि वारंवार हा जो प्रवास आहे तो एकाच दिशेने चाललेला आपल्याला दिसतो. मनुष्य पडलेला आहे. मनुष्य स्वतःहून उठू शकत नाही. मनुष्य देवापासून दुरावलेला आहे. तो त्याची कर्म घेऊन तो त्याची प्रयत्नांद्वारे देवाला कधीच आनंद देऊ शकणार नाहीये. पण देव नेहमी पुढाकार घेताना दिसत आहे आणि तो तात्पुरत्या रीतीने त्याचा उपाय सादर करत आहे. डप्पाकडे घेऊन येतो. ओके. निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो तिथं सुद्धा अंशाने देवाचं देवाची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. देव मनुष्यासोबत त्याचं नातं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी त्याने एक छोटीशी अ, तात्पुरता उपाय म्हणून तिथं प्राण्यांचं अर्पण सांगितलेलं आहे. पण ते सार्वकालिकतेमध्ये किंवा देवाला संतोष करणारं ते नव्हतं कधीच. इब्री लोकांस पत्रकर्ता अगदी स्पष्ट करतं, बकऱ्याच्या आणि गोऱ्याच्या रक्ताने देवाला संतोष होत नाही, नाही का? पण ह्या सर्व गोष्टींद्वारे देव वारंवार एका दिशेने निर्देश करत होता. आणि ते म्हणजे काय, की मी माझ्या प्रजेला नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीकडे घेऊन जात आहे, जिथं माझ्या प्रिय पुत्रासोबत हे माझी लोक म्हणून सर्व काळासाठी राज्य करतील. आणि म्हणूनच त्याच दृष्टीने अध्याय 21 कडे आपण पाहूया. अध्याय 21 आपल्या समोर उघडा असू द्या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये. आणि समोर पण पहा, समोर पण ती वचनं आहेत. अध्याय 21 वचन 1 पहा. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्र ही राहिला नाही. का बरं आकाश, पृथ्वी आणि समुद्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे? कारण उत्पत्तीमध्ये सर्व सृष्टीबद्दल बोलत असताना हे तीन गोष्टी अशा आहेत की ज्या देवाच्या सर्व निर्मितीला प्रदर्शित करणाऱ्या आहेत. आकाश, मग आकाशातील पक्षी तुम्हाला पाहायला भेटतील, आकाशातील ग्रह तारे सर्व काही पाहायला भेटेल. पृथ्वीवरील तुम्हाला सर्व प्राणी मात्र, झाडं झुडपं फळं ह्या सर्वांबद्दल पाहायला भेटेल. समुद्र, मग समुद्रातील सर्व प्राणी, नाही का, सर्व अम, अ, अ, जे अ, अ, जे जे मासे किंवा जे काही आहे समुद्रामध्ये असणारे जीवित प्राणी, या सर्व गोष्टी पाहायला भेटतील. तर हे तीन शब्दांद्वारे तुम्हाला देवाच्या पूर्ण पूर्ण निर्मितीची आठवण होणार आहे. बरोबर. आता देव पुन्हा नव्या जणू काय निर्मितीकडे तो आपल्याला घेऊन जात आहे. निर्मितीकडे म्हणजे निर्मितीला नष्ट करतो असं नाही, ते आपण पुढे पाहणार आहोत. कारण पुढे काय सांगितलंय, की नंतर मी पाहिलं आकाश आणि पहिली पृथ्वी, सॉरी, पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्र ही राहिला नाही म्हटलेलं आहे. तर आता विशेष करून ही जी नावं आहेत एका दृष्टीने त्याच्या महान निर्मितीची तर आठवण करून देतात, पण काही गोष्टी शिकवणार आहेत. सगळ्यात अगोदर तो म्हणतो की मी पाहिलं, नंतर मी पाहिले. आता आपल्याला माहित आहे की प्रत्येक दृष्टांताची सुरुवात जी आहे ती अशाच प्रकारे होत आहे. कारण योहानाला हे चित्रण दाखवलं जात आहे आणि तो म्हणतो की मी पाहिलं. तो प्रत्येक वेळी तो नवीन भाग सुरू करत असं होतं की नंतर मी पाहिलं, नंतर मी पाहिलं. आता मात्र त्याच्या दृष्टांताचा हा शेवटचा भाग आहे. प्रगटीकरणाचं जणू काही शिखर आहे, सर्वोच्च शिखर आहे. कारण न्यायानंतर भयंकर जो न्याय आलेला आहे ते भयंकर दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे. काय तिथंच थांबलेलं आहे का? जर तिथं थांबलं तर तिथं कोणत्याही प्रकारची आशा नाहीये. कारण विश्वासणाऱ्यांबद्दल काय आहे पुढं? नाही. म्हणूनच 21वा अध्याय आणि 22वा अध्याय आपल्याला या देवाच्या लोकांची पण स्थिती दाखवतं.
त्यांची सार्वकालिक स्थिती ते दाखवतं. तो काय म्हणतो, की मी पाहिलं. हा शब्द नवीन विभाग दाखवणार आहे आणि विशेष करून देवाच्या तारणदायी योजनेची अंतिम पूर्णता तो दाखवणार आहे. ज्याची सुरुवात त्या एदेन बागेमध्येच आपल्याला पाहायला भेटतं, जिथं प्रभूच्या घोषणेने झालेलं आहे, स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडणार आहे, तुझं डोकं ठेचेल. त्याच्यासाठी त्याने मार्ग काढला. जुन्या करारामध्ये. नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे की ते स्त्रीचं संतान आलेलं आहे. तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने वधस्तंभावर त्या सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. त्याने सर्व देवाच्या न्याय नीतिमान मागण्या ज्या आपण पूर्ण करू शकत नव्हतो, त्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्याने हा तारणाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा केलेला आहे. तारण जे आहे ख्रिस्तामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याची पुन्हा पूर्णता ख्रिस्तामध्येच शेवटी त्याच्या दुसऱ्या आगमन समय या नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आता ज्यावेळेस नवीन आकाश नवीन पृथ्वीबद्दल आपण विचार करतो, तर अ, विशेष करून हे जे आहे ते भावी हजार वर्षांच्या राज्याकडे निर्देश करत नाही, तर अंतिम सार्वकालिक जे सत्य आहे, जो अंतिम न्याय आहे आणि विशेष करून जे पुनरुत्थानानंतरचं जे अ, त्याच्या सोबतचं जे सार्वकालिक भौतिक वास्तव्य आहे ते दाखवणार आहे. आणि म्हणून मग मी पाहिले याचं सुद्धा फार मोल आहे, कारण इथं आता हा शेवटचा दृष्टांत योहान पाहत आहे आणि इथं मात्र आपल्याला त्या विश्वासणाऱ्यांबद्दल अद्भुत रीतीने शिकायला भेटणार आहे. तर पुढे पुढे काय सांगितलंय मग? पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली. आता नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी आता एक समजून घेणं गरजेचं आहे. देवाने जर असं इथं म्हटलेलं आहे की पहिली आकाश आणि पहिली पृथ्वी, जर आपण पेत्राच्या भाषेत पाहिलं तर तिथं अशा प्रकारे दाखवलंय की त्या मेणाप्रमाणे ती वितळली, नाही का? ख्रिस्ताच्या येण्या अगोदर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समय ती सर्व वितळून गेली म्हटलेलं आहे. जुने आकाश जुनी पृथ्वी. तर याचा अर्थ काय आहे की देवाने त्याची जी निर्मिती आहे, आकाश आणि जी जी पृथ्वी आहे, काय देव भविष्यामध्ये ती नष्ट करणार आहे का? ती नष्ट करणार आहे का? तो त्याच्याबद्दल इथं बोलत होता का? तर बिलकुल नाही. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी ज्यावेळेस म्हटलं जातं, तर नवीन हा जो शब्द आहे तो वेगळी किंवा पुन्हा निर्माण करणं याच्याबद्दल सांगत नाही. तर नवीन हा जो शब्द आहे मूळ भाषेमध्ये वापरण्यात आलेला, तो शब्द नूतनीकरणाबद्दल, परिवर्तित करण्याबद्दल, गुणात्मक दृष्ट्या नवीन करण्याबद्दलचा हा हा शब्द आहे. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि अ, अ, 8वा अध्याय आणि वचन 21 जर तुम्ही पाहिलं, रोम 8 आणि 21, तिथे काय सांगितलंय बघा. रोम 8 आणि 21 मध्ये आपल्याला तिथे शिकायला भेटतं की अ, सृष्टी ही स्वतःच्या नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने मुक्त होण्याबद्दल इथं सांगितलंय. सृष्टी इथं नष्ट होण्यासाठी ती वाट नाही पाहते. तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण पुष्कळ वेळा याचा जो उलगडा आहे फार चुकीच्या प्रकारे केला जातो, की नवीन आकाश नवीन पृथ्वी म्हणजे देव काय करतो, जुने आकाश आणि जुनी पृथ्वी जी आहे ती पूर्णपणे तो नष्ट करणार आहे आणि मग पुन्हा नवीन आकाश नवीन पृथ्वी तो निर्माण करणार आहे. आणि जर त्याने असं केलं तर मग देव हा बदलणारा ठरेल, हे लक्षात घ्या. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट निर्माण करत असताना तो काय म्हटला माहिती आहे का? हे चांगलं आहे, हे चांगलं आहे आणि हे चांगलं आहे. आणि जे देव चांगले म्हणतो ते तो पुन्हा नष्ट कधीच करणार नाही. मग नवीन आकाश नवीन पृथ्वी कशाबद्दल सांगतं? तर नूतनीकरणाबद्दल ते सांगतं. ओके. तर विशेष करून
सार्वकालिक अंतिम जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं, जिथं देवाच्या लोकांचं परिपूर्ण त्या नव्या जगात कायम स्वरूपीचं वास्तव्य त्याच्या आपल्या प्रभू सोबतचं ते आपल्याला दाखवणार आहे, नाही का? पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली म्हटलेलं आहे. आता दोन गोष्टी आहेत, इथं नवीन आकाश नवीन पृथ्वीबद्दल सांगितलं तर पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी विरोधाभास दाखवलेला आहे. काय झालंय? पहिली आकाश आणि पहिली पृथ्वीचं निघून गेली, इथं नष्ट झाली म्हटलेलं नाही, निघून गेलेली आहे. हम्म. जसा एखादा जंगलातून सुटलेला एखादा प्राणी एखाद्या गावामध्ये येतो आणि आल्यानंतर तो एकाच जागेवर बसून नाही राहत, तो पुन्हा निघून जातो, नाही का? तो अशाच प्रकारचा शब्द आहे. आणि काय सांगितलेलं आहे? ती निघून गेली म्हटलेलं आहे. तर इथं कशाबद्दल शिकवलं जात आहे? निघून जाणं हा शब्द नष्ट करण्याबद्दल नाही, लक्षात घ्या. कारण प्रगटीकरण 20 आणि वचन 11 जर आपण पाहिलं, प्रगटीकरण 20 आणि वचन 11, नंतर मोठे पांढरे राजसन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले म्हटलेलं आहे. त्यांकरिता ठिकाण उरले नाही. हे जे शब्द आहेत ना, हे आपल्याला शुद्धीकरणाबद्दल मार्गदर्शन करणारे शब्द आहेत. पेत्र, दुसरे पेत्र अध्याय 3, अ, दुसरे पेत्र अध्याय 3 आणि वचन 10 मध्ये तिथं पेत्र काय म्हणतो बघा. तो म्हणतो की तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल म्हटलेला आहे. कशाबद्दल सांगितलेलं आहे? पळून जाईल म्हटलेलं आहे. का बरं ते पळत आहेत? त्याचं कारण काय आहे? कशामुळं ह्या गोष्टी घडत आहेत? त्याचं मुख्य कारण जर आपण पाहिलं तर पवित्र देव खुद्द आता या भूतलावर राज्य करण्यासाठी येत आहे. आणि त्याच्या समोर अपवित्रता, पापी भ्रष्टता कधीच टिकाव धरणार नाही. कधीच टिकाव धरणार नाही. हे इथं नाशाबद्दल सांगितलेलं नाही. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की रूपांतरण किंवा नूतनीकरण किंवा शुद्धीकरणाबद्दल आहे. जसं विश्वासी ख्रिस्तामध्ये नवीन केले जातात, नाही का? तशा प्रकारचा शब्द आहे. मग याचा अर्थ काय? पहिले आकाश पहिली पृथ्वी निघून जाणं, याचा अर्थ काय आहे? की पापाचा जो शाप आहे तो पूर्णपणे संपणार आहे. दुःख, अश्रू आणि मृत्यू नाहीच होणार आहे. जे आपल्याला पुढे 21 अध्याय आणि वचन 4 मध्ये त्याबद्दल शिकायला भेटतं. प्रगटीकरण 21 आणि 4 मध्ये आपल्याला त्याच्याबद्दलच शिकायला भेटतं की तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसळून टाकील. यापुढे मरण नाही, शोक नाही, रडणं किंवा कष्ट नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. कशाबद्दल आहे? पहिलं आकाश आणि पहिलं पृथ्वी ह्या पापाच्या परिणामाबद्दल दाखवणार आहे. पापाच्या परिणामाखाली, पापाच्या शापाखाली दबलेली आहे ती कणर आहे. इथं आपल्याला दुःख, अश्रू, वेदना, प्रतिदिवशी मृत्यू ऐकायला भेटत आहे. प्रतिदिवशी आपल्याला भ्रष्टाचार ऐकायला भेटत आहे. प्रतिदिवशी आपल्याला भयंकर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. दुखणं, रडणं, उठणं, बसणं, यामध्ये सर्व प्रकारच्या वेदनेला आपण सामोरे जात आहोत. तिथे आपल्याला मानवी बंडखोरी, इथं आपल्याला सैतानाची सत्ता पाहायला भेटत आहे. परंतु अशी एक स्थिती येणार आहे, तिथं यातून आपण पूर्णपणे सुटणार आहोत. पूर्णपणे सुटणार आहोत. कारण पहिलं आकाश आणि पहिलं पृथ्वी निघून गेली. हीच ख्रिस्ताच्या कार्याची अंतिम पूर्णता दाखवत आहे. सर्व काही तो नवीन करतो. तो सर्व काही नवीन करतो. वचन 5 काय सांगतं? राजा सणावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो.
तो म्हणाला, लिही, कारण ही वचनं विश्वसनीय व सत्य आहेत. किती अद्भुत आपला प्रभू आहे, तो नवीन करत आहे. ख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये त्याने त्याच्या लोकांना तारलेलं आहे, त्याच्या अद्भुत कार्याने आपल्याला पाहायला भेटते तारण ख्रिस्ताच्या कृपेने आहे, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आहे, ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आहे. आणि याची पूर्णता सुद्धा ख्रिस्तामध्येच आपल्याला पाहायला भेटते, त्याच्या दुसऱ्या आगमन समय तिथं आपल्याला शिकायला भेटत आहे. पुढे त्याच वचनामध्ये काय सांगितलं, की समुद्र नव्हता तिथं. काय सांगितलं, पहिली आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तर समुद्र जो आहे तो आपल्याला कशाबद्दल सांगत आहे, अस्वस्थता, गोंधळ व दुष्टता त्याच्याबद्दल तो मार्गदर्शन करणार आहे. समुद्र अनेकदा अनेकदा आपल्याला ह्या धोक्याबद्दल आणि भयंकर अशा स्थितीबद्दल सांगणार आहे, की सर्व सर्व मानवजात, सर्व सृष्टी कशा प्रकारे व्यापलेली आहे या पापी भ्रष्ट वृत्तीने. समुद्र पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतं असुरक्षितता, दुरावा आणि भीती त्याच्याबद्दल दाखवणार. कारण यहुदी दृष्टिकोनातून समुद्र म्हणजे भीती, विभाजन आणि असुरक्षिततेचं एक चिन्ह होतं. आणि याचा शाब्दिक किंवा शब्दशः आपण असा अर्थ घेऊ शकणार नाही, की बाबा समुद्र पूर्ण नष्ट होईल, नाही का, असं नाही तिथं. तर इथं देवाला विरोध करणारं सर्व काही संपणार आहे. नव्या सृष्टीत केवळ शांती, ऐक्यता आणि देवाची महान उपस्थिती आपण अनुभवणार आहोत. तर किती अद्भुत वचन एक त्याची अध्याय 21 त्याची सुरुवात होताना आपल्याला दिसत आहे. कारण पुढं त्याबद्दलच दुसरे करीन 5:17 मध्ये पाऊल म्हणत आहे, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. लोकांबद्दल सांगितलंय, पण इथं आता सर्व सृष्टीबद्दल सांगितलेलं आहे, की जिथं अशा सृष्टीमध्ये प्रभूचा वास करणं आहे, की जिथं पूर्ण पाप नष्ट केलेलं असणार आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं पाप, मृत्यू, दुःख, कोणत्याही प्रकारचं सैतानी साम्राज्य नसणार आहे. तिथं केवळ त्याची लेकरं त्याच्यासोबत राज्य करतील. वचन 2 मध्ये पहा, तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, जी नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. तर आता पुढे काय सांगितलेलं आहे, यरूशलेम, नवे यरूशलेम, पवित्र नगरी म्हटलेलं आहे. नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना मी पाहिलेली आहे. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. ती नगरी कशी आहे, सजवलेली आहे. ती नगरी कशी आहे माहिती आहे का, एक अद्भुत असा एक विवाहाचा जणू काय जसा समारंभ किंवा असा एक मोठा असा प्रसंग, मेजवानी जिथं असते ना, ज्या घरामध्ये ते घर सुंदर सजवलेलं असतं, खूप आनंद असतो, सगळीकडे लाईट लावलेले असतात, सगळीकडे नाच गाणं आणि पूर्ण आनंद चाललेला असतो, नाही का, तशा प्रकारचं हे चित्र आहे. इथं काय सांगितलंय, ही नवरी ती खुद्द नाही, तर नवरी प्रमाणे म्हटलेलं आहे. जशी नवरी आपल्या नवऱ्यासाठी सजते, तशा प्रकारे ही नगरी जी आहे, जी स्वर्गातून उतरताना आम्ही पाहिलेली आहे, ती इतकी तेजोमय आणि इतक्या आनंदी प्रसंगाने आणि इतक्या सुंदर रीतीने सजलेली ती आम्हाला दिसलेली आहे. आणि ती कशी सजली ना, त्याचं वर्णन आता तुम्हाला पूर्ण हा अध्याय देईल. ओके. तर काय सांगितलं, ती पवित्र नगरी आहे म्हटलेलं आहे. नवी यरूशलेम मी पाहिलेलं आहे. ही कशाबद्दल सांगत आहे, खरं तर देवाच्या लोकांची प्रतिमा ते दाखवितं. ख्रिस्त हा त्या नगरीचा निर्माता आहे. इब्री लोकांस पत्रकर्ता जो आहे, अध्याय 11 आणि वचन 10 मध्ये, इब्री 11 आणि 10 मध्ये पाहतो काय म्हणतो. 11 आणि 10 मध्ये तो म्हणतो, कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता अब्रामाबद्दल. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की अब्रामाबद्दल बोलत असताना तो म्हणतो, की त्याने या जगातील जे 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 वतन आहे त्याकडे पाहून तो निघाला नाही, तर जी भविष्यातील नगरी होती तिच्याकडे तो पाहून निघालेला आहे. तर नक्कीच लोकांची प्रतिमा ते दाखवितं. ख्रिस्त त्या नगरीचा निर्माण करतायत. देवापासून स्वर्गातून खाली उतरताना म्हटलेलं आहे. तर ही नगरी
मनुष्यापासून वरती जात नाही स्वर्गात, तर स्वर्गापासून खाली उतरत आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकविते, ते म्हणजे काय? तारण हे मनुष्याच्या प्रयत्नांनी, कर्मांनी नाहीये, हे देवाचं दान आहे. त्याच्याबद्दल सुद्धा ते आठवण करून देतं. आणि विशेष करून हे आपल्याला याचं सुद्धा चित्रण दाखवितं की खुद्द ख्रिस्त स्वतः स्वर्गातून खाली उतरलेला आहे, तारण पूर्ण करण्यासाठी. नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजलेली ती आहे. नक्कीच पवित्र शास्त्रामध्ये मंडळीला वधू म्हटलेलं आहे ख्रिस्ताचं, आणि ख्रिस्ताला वर म्हटलेलं आहे. इफिसकारास पत्र 5व्या अध्यायामध्ये पाऊल अगदी स्पष्ट करतो, मी खरं तर म्हणे ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे. कारण ख्रिस्त मंडळीसाठी आला, मंडळीसाठी जगला, मंडळीसाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे, मंडळीवर त्याची प्रीती आहे, आणि मंडळीसाठी तो पुन्हा येणार आहे, आणि मंडळी सोबत तो राज्य करणार आहे. मग हेलेनी आणि यहुदी त्या दोन्ही मधून त्याचे निवडलेले लोक, विश्वासणारे लोक, त्या मंडळीबद्दल आपण विचार करतो. मग मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. वचन 3 पहा, ती अशी पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्याच्या बरोबर राहील. आता मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकलेली आहे. हे वारंवार चालू आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, तो वाणी ऐकत आहे वारंवार. आणि ती वाणी आता कशाबद्दल आहे? देवाच्या मंडपाबद्दल आहे. देवाचा मंडप जुन्या करारामध्ये सुद्धा त्याचं मोल आहे. यहुदी लोकांना सुद्धा हे लवकर समजलं असेल कशाबद्दल हे सांगत आहे, कशाबद्दल बोललं जात आहे. देवाचा मंडप ज्यावेळेस आपण पाहतो, विशेष करून मला असं वाटतं पौल सुद्धा मंडपाचा उल्लेख करतो, आणि पेत्र सुद्धा मंडपाचा उल्लेख करतो. स्वतःच्या शरीराबद्दल बोलत असताना, या देहाबद्दल, देहातून सुटण्याबद्दल बोलत असताना तो त्याचा उल्लेख करताना आपल्याला दिसतो. जुन्या करारामध्ये देवाचा मंडप देवाची उपस्थिती दाखवणार आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस इथं म्हटलेलं पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. तर खरं तर हा जो मंडप आहे आपल्याला त्या निवास मंडपाची आठवण करून देणार आहे, जिथं देवाची उपस्थिती दाखवत होता निर्गममध्ये. आणि तेच नवीन करारामध्ये योहान कृष्ण वर्तमानामध्ये आपण येतो, तर तिथं पहिल्या अध्यायामध्ये वचन 14 मध्ये सांगितलं की शब्द देहधारी झाला, नाही का? त्याने आम्हामध्ये वस्ती केली. वस्तीसाठी जो शब्द वापरला आहे तोच इथं शब्द वापरलेला आहे, मंडप, स्केनो म्हणून, नाही का? तर खुद्द ख्रिस्त जो आहे, जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो जो निवास मंडप होता, तिथं घनिष्ठ आपल्याला सहभागिता पाहायला भेटत नाही. कारण इस्रायल लोक, जरी ती उपस्थिती होती पण तरी सुद्धा ते अंशाने होते. ते अशी प्रखर उपस्थिती आणि फार घनिष्ठ असं नातं तिथं पाहायला भेटत नाही. कारण कारण काय? कारण तिथं परिपूर्ण अर्पण नाही, याजक परिपूर्ण नाही तिथं, बरोबर? आणि तिथं जे अर्पण दिले जात आहेत ती परिपूर्ण नव्हती. देव फक्त सावली देत होता की नक्कीच पहा, असा एक याजक येणार आहे जो परिपूर्ण असणार आहे. असं अर्पण ते असणार आहे की जे परिपूर्ण असणार आहे, ज्यामुळं खऱ्या रीतीने मी त्यांच्या सोबत वस्ती करणार आहे. आणि तो स्वतः इमॅन्युएल असणार आहे. इमॅन्युएल म्हणजे आमचा सान्निध्य देव, हे सुद्धा त्याच वस्तीबद्दल आपल्याला आठवण करून देणार होतं. मग आता पुढे आपण येतो, तर त्याच वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं वचन 3 मध्ये, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्या बरोबर राहील. तर देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. दोन गोष्टी आहेत बरं का, हे आपल्याला त्या अरण्यातील गोष्टींबद्दल आठवण करून देतं. आणि हे कसं लिंक होतं बघा. आता इथं काय सांगितलं, ते त्याचे लोक होतील, देव स्वतः त्यांच्या सोबत राहील. ही वचनं तुम्हाला जुन्या कराराची पण आठवण करून देईल. कारण ज्यावेळेस मिस्र देशातून इस्रायल लोकांना बाहेर काढलं, वारंवार याचीच आठवण देवाने काढून करून दिली, मी तुमच्या सोबत आहे. त्या निवास मंडपाद्वारे त्याने दाखवलेलं आहे, मी तुमच्या सोबत आहे. जुन्या करारामध्ये वारंवार तो म्हणतो की तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही माझी प्रजा आहात, बरोबर? मी तुमच्या सोबत आहे. वारंवार तुम्हाला हे शब्द पाहायला भेटतील, कारण हे शब्द कराराचे शब्द आहेत. कराराबद्दल आठवण करून देणारे शब्द आहेत. आणि हा शब्द तुम्हाला सुरुवातीला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. उत्पत्ती 17व्या अध्यायामध्ये वचन
7 मध्ये, जिथं तो काय म्हणत आहे, मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करणार आहे. कोण संतान आहे तुझं? अब्रामाचं संतान कोण आहे? देवाने केलेला करार तो पाळलेला आहे का? मग पिढ्यानपिढ्या आहे का? तो सार्वकालिक आहे का? निरंतर आहे का? नक्कीच आहे. कारण अब्रामाचं संतान हे कोण आहे बरं? मग सर्वच हेलेनी आणि यहुदी सर्व लोकांबद्दल, कारण काय सांगितलं, तुझ्या संतानाद्वारे मी पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित करणार आहे. आणि तेच तर विश्वासाच्या द्वारे, नक्कीच आपण रक्त मांसाने अब्रामाच्या कुळातील नाही, परंतु ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपण अब्रामाचे लेकर गणण्यात येतो. विश्वासाच्या द्वारे आपण खरे इस्रायलाचा भाग होतो, नाही का? तर नक्कीच ही आशीर्वादाची गोष्ट आहे आपल्याला, आणि एक कराराचा भाग आहे. मग देव किती विश्वसनीय आहे त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. आणि याची पूर्णता कुठं आहे बरं? ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने केलेल्या नवीन करारामध्ये त्याची पूर्णता पाहायला भेटते. कारण हा नवीन करार हा हा जो जुना करार आहे, ज्याची सावली आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटते, त्याची पूर्णता ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपण पाहतो. कारण हा खुद्द ख्रिस्ताने स्थापिलेला आहे, देवाने केलेला करार आहे. पुढे वचन 4 मध्ये तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्यात. पहा, पहिल्या शतकातील मंडळीला किती किती आनंद देणार ठरला असेल बरं. कारण आता एक दिवस असा येणार आहे, आमच्या डोळ्याचे अश्रू पुसणार आहे प्रभू. ते वेदी खालून आत्मेचे ओरड करत होते प्रभूकडे. ते किती प्रभूचं गौरव करत असेल, प्रभू तू किती महान आहेस, तू किती गौरवी आहेस. होय, आम्हाला समजत नव्हतं हे, परंतु तू दाखवलंस की हे किती अद्भुत आहे, की तू आमचे अश्रू पुसून टाकत आहेस. तू हे मरण, शोक, रडणं, कष्ट हे आमच्यापासून दूर करणार आहेस. हे किती अद्भुत आहे. की आमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी आलेला आहे, आमच्या स्वतःच्या कृत्यांमुळे हे आम्ही ओढून घेतलेला आहे. परंतु प्रभू तू किती महान आहेस, तू आम्हाला यातून स्वतःहून बाहेर काढत आहेस. डोळ्यांतील प्रत्येक अश्रू तो पुसून टाकणार आहे. प्रत्येक अश्रू. तुम्हाला माहिती आहे का की त्याने कसे पुसले? त्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राला अश्रू गाळावे लागले. तो दुःख सहन करणारा देवाचा सेवक म्हणून या भूतलावर आला. तो कुठपर्यंत नम्र झाला माहित आहे? मनुष्य प्रकृतीचं होऊन त्याने स्वतः दासाचं, आणि तेही कसं, जो सगळ्यात नीच, सगळ्यात खालच्या दर्जाचा दास, त्याचं स्वरूप त्याने धारण केलेलं आहे. आणि त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? ख्रिस्ताचे अश्रू आपल्या अश्रूंपेक्षा भयंकर, फार वेदनादायक होते ते अश्रू. त्याच्या स्वतःच्या कृत्यांमुळे नव्हते, तर तुमच्या आणि माझ्या कृत्यांमुळे होते. ख्रिस्ताने केलेलं दुःख सहन हे आपल्या दुःख सहनापेक्षा कितीतरी पटीने भयंकर आणि वेदनादायक होतं. कारण हे दुःख सहन त्याचं स्वतःचं नव्हतं, तर त्याने आपलं दुःख सहन स्वतः घेतलेलं आहे. पापाचं वेतन मरण हे आपलं होतं, ख्रिस्ताने ते स्वीकारलेलं आहे. शोक, रडणं, दुःख यातून ख्रिस्त गेलेला आहे. ख्रिस्त व्याकुळ झाला, ख्रिस्त कणला, ख्रिस्त रडला, ख्रिस्त पडला. भयंकर वेदना त्याला झाल्या. इथपर्यंत त्याला वेदना झाल्या की तो त्या वधस्तंभावरून आरोळी ठोकतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? का माहिती तुम्हाला? तुमच्या आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकण्यासाठी. किती महान तो प्रभू आहे. सर्व काळासाठी तो ते पुसून टाकणार आहे. पहा, मी सर्व गोष्टी नव्या करतो. वचन 5 आपल्याला दाखवितं, नव्या करतो. का बरं नव्या करण्याची गरज होती? कारण पहिल्या आदामामध्ये सर्व भ्रष्ट झालेलं आहे, सर्व पडलेलं आहे.
कोणत्याही प्रकारे देवासमोर उभं राहण्यासाठी उपाय राहिलेला नाहीये. कोणताच प्राणी देवाला आनंद देऊ शकत नाही. कोणताच व्यक्ती देवाला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीपासून पूर्ण चाळा. कोणताच व्यक्ती परिपूर्ण नाहीये. तुम्ही अब्रामाकडे पहा, तो परिपूर्ण नव्हता, की ज्याच्या आज्ञा पालनाने आपण देवासमोर उभे राहू. तो आपल्या बायकोला पण भीतीमुळं बहीण म्हणतो, तुम्ही पुढे जा. सर्व लोकांबद्दल विचार करा. त्याच्या अगोदर नोहाबद्दल विचार करा. तो पण परिपूर्ण नव्हता. त्यानंतर जे संदेश ते आले, ते सुद्धा परिपूर्ण नव्हते. राजे आले, ते सुद्धा परिपूर्ण नव्हते. कुणीच परिपूर्ण नव्हतं. कारण सर्वांनी पाप केलाय. देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणूनच शेवटच्या आदामाची गरज होती, की जो येईल आणि सर्व मानव जातीचा, त्याचे निवडलेल्या लोकांचं प्रतिनिधिक मस्तक म्हणून तो त्यांच्या बदली सर्व आज्ञापालन पूर्ण करेल आणि त्यांना या सर्व स्थितीमधून सोडवेल. तो नवीन करणार आहे. नवीन सृष्टीमध्ये घेऊन जाणार आहे. तो ख्रिस्त आपल्यासाठी ती महान सृष्टी करता आहे. कलस 1:16 ते 18 मध्ये आपल्याला त्याबद्दलच पाहायला भेटतं, की त्याने सर्व काही घडवलेलं आहे. त्याच्यासाठी घडवण्यात आलेलं आहे. ख्रिस्तामध्ये ही अद्भुत हमी आहे. कारण ही वचन विश्वसनीय आहे. कारण हा शेवटचा आदाम, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्यामध्ये सर्व काही नवीन होत आहे. आणि पहा, ते टप्प्याटप्प्याने दिसून येत आहे. जुन्या करारामध्ये त्याची झलक देण्यात आली. नवीन करारामध्ये तो खुद्द आला. त्याने ते कार्य पूर्ण केलं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, प्रेषितांद्वारे त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आता तो पुन्हा येणार आहे, जिथं भौतिक रीतीने ह्या नवीन झालेल्या सृष्टीचा आपण आनंद घेणार आहोत. वचन 6 मध्ये काय सांगितलं? हे झाले, मी अल्फा व ओमेगा आहे. मी तुला अति वचन पहा, प्रगटीकरण विशेष करून, सॉरी, प्रगटीकरण 21 आणि वचन 6. तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा आहे. झाले हा शब्द आपल्याला ख्रिस्तामधील पूर्णता दाखवणार आहे. पूर्ण झाले आहे. वधस्तंभावरील त्याने केलेलं कार्य, त्याची पूर्णता, आपलं तारण. नक्कीच ख्रिस्ताने आपल्याला तारण दिलेलं आहे, परंतु ते तारण अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्या पूर्णतेकडे आपण वाटचाल करत आहोत. परंतु एक दिवस असे येणार आहे, जो अल्फा आणि ओमेगा आहे, त्याच्यामध्येच ही पूर्णता आहे. जो प्रारंभ आणि शेवट, ख्रिस्तच त्या तारणाचा सुरुवात आणि तारणाचा शेवट आणि अंतिमता, परिपूर्णता आहे. आणि म्हणूनच पुढं काय सांगितलंय? मी ताणलेल्याला जीवनाच्या ताणलेल्यांना जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन म्हटलेलं आहे. फुकट देईल, मोफत देईल म्हटलेलं आहे. ख्रिस्त ते जीवनी पाणी आहे, नाही का? तो म्हणतो, मी स्वतः देत आहे. कोणी कर्म केल्याने, कोणी प्रयत्न केल्याने मिळत नाही. हे अद्भुत आहे, की आपण ताणलेले होतो. आपल्या ठाई कोणत्याही प्रकारचं चांगलं नव्हतं. आपली अवस्था त्या वाळवंटाप्रमाणे होती. परंतु खरंच किती अद्भुत आहे, ख्रिस्त की त्याने आपल्या जीवनात ही सुबत्ता आणलेली आहे. हे केवळ कृपेने आहे. केवळ कृपेने आहे. वचन 7 आणि 8 मध्ये पहा, जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक, लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. काय सांगितलेलं आहे? जो कोणी विजय मिळवितो, कोण? हा वारसा त्याला मिळणार आहे म्हटलेला आहे. कोण आहे विजय मिळवणारा? कोण आहे? ख्रिस्तामध्ये असणारे ते विजय आहे. कारण आपल्यासाठी तो वारसा ठेवलेला आहे. तो वारसा काय? दत्तक पुत्र. जो 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 वारशाने पुत्र म्हणून त्या सर्व गोष्टींसाठी ख्रिस्त जो आहे, तो अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचा उपभोग घेतो. त्या ख्रिस्तामध्ये आपण आता दत्तक घेतलेले आहोत, त्याच्या मोलाने. आणि म्हणून आपल्याला सुद्धा तो वारसा मिळालेला आहे. आपण सुद्धा
ख्रिस्ताबरोबर सहवारीस म्हणून स्वर्गात राज्य करू. ख्रिस्तामधील ती सुबत्ता, ख्रिस्तामधील तो आनंद आपण घेणार आहोत. वचन पहा, पण भेकड, अविश्वासी, नाही का, त्यांच्यासाठी काय वाटा? विरोधाभासी तर वारसा आणि वाटा दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांच्यासाठी वाटा काय? अंतिम सार्वकालिक नाश आहे, विभक्तता, सार्वकालिक विभक्तता आहे. दुसरं मरण त्याला म्हटलेलं आहे. पहिलं मरण माहिती आहे तुम्हाला? पहिला मृत्यू जो आदामामध्ये, आदामापासून आहे. पण ज्यावेळेस ज्यावेळेस आपण पाहतो शेवटच्या किंवा दुसऱ्या मरणाबद्दल बोलत जातं, एक तर आदामामुळे आलेलं जे मरण आहे पापामुळे, त्याची आठवण ते करून देतं. आपण त्याच्या पार जातो ख्रिस्तामध्ये. म्हणून त्याच्याही पलीकडे जे अविश्वासामध्ये जगलेले, जी सर्पाची संतती, जे अविश्वासणारे आहेत, त्यांच्यासाठी ते पहिलं मरण तर आहेच. ते त्या मेलेल्या स्थितीमध्येच राहतात, देवापासून दुरावलेले ते असतात. परंतु त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की सार्वकालिकतेमध्ये ते देवापासून दुरावा आणि विभक्तता ते अनुभवणार आहे. त्यामध्ये सर्पाची संतती आणि सर्व मूर्तीपूजक, चेटकी, खून करणारे, विश्वास न ठेवणारे, भेकड, अमंगळ, जारकर्मी आणि लबाड माणसं, त्यांच्यासाठी अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरं मरण आहे. सार्वकालिक नाश आपल्याला तिथं पाहायला भेटतो. त्यानंतर वचन 9 ते 21 मध्ये आता कोकऱ्याच्या वधूबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. मग पहा, नंतर शेवटला 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या, अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्यावर बोलला. आता काय झालेलं आहे? ज्यांनी त्या 7 पिढ्यांनी भरलेल्या वाट्या घेतलेल्या होत्या, त्या 7 वाट्या ज्यांनी घेतल्या, त्या देवदूतांपैकी एक येतो आणि तो काय म्हणतो? तो म्हणाला, हे नवरी म्हणजे कोकराची स्त्री मी तुला दाखवितो म्हटलेला आहे. आणि मग इथं आपल्याला काहीतरी पाहायला भेटतं बघा. तो म्हणतो की मी तुला कोकऱ्याची वधू दाखवीन. काय आहे? नक्कीच त्या विश्वासणाऱ्यांचा हा समूह, त्याचे लोक, ज्याच्यासाठी ख्रिस्ताने आपला प्राण दिलेला आहे, त्याच्या लेकरांबद्दल इथं आपल्याला सांगितलेलं, मंडळीबद्दल सांगितलेलं आहे, त्याच्या वधूबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. वचन 10 मध्ये, तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. किती अद्भुत आहे! ते गौरव त्याने दाखवलेला आहे. स्वर्गातून उतरताना ही वधू काय आहे? ख्रिस्ताचं तेज प्रतिबिंबित करणारे ते आहे. त्याबद्दलच आपला प्रभू त्याच्या महायाजकीय प्रार्थनेमध्ये 17 अध्याय वचन 22 मध्ये योहानाच्या काय म्हणतो? तू जो गौरव मला दिला आहेस, तो मी त्यांना दिलाय, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. तर नक्कीच ही वधू त्या ख्रिस्ताला प्रतिबिंबित करणारे. वचन 11 मध्ये, तिच्या ठायी देवाचे तेज होते. तिची तिची कांती व अति मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिचं वर्णन केलंय. किती मौल्यवान रत्नांनी ती सजल्या गेलेली आहे. तिचं तेज, तिच्या ठाई कुणाचं तेज आहे? तिचं स्वतःचं तेज नाही, लक्षात घ्या. देवाचं तेज आहे. वधूबद्दल बोलत आहे आपण. ओके. तिच्या ठाई कुणाचं तेज आहे? देवाचं तेज आहे. ती अति मौल्यवान रत्नासारखी होती. स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी ती होती म्हटलेलं आहे. तर जर तुम्ही बारकाईने या वचनाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला हे समजून येईल की खऱ्या रीतीने ख्रिस्ताने ज्या मंडळीसाठी प्राण दिला, ती मंडळी अशी नव्हती. अशी नव्हती. आपण असे नव्हतो. आपण कुरूप, नाही का? आपण कसे होतो? डागांनी बरबटलेले. आपण कसे होतो? आपल्यामध्ये कोणतेही सौंदर्य नव्हतं. आपल्यामध्ये कोणते चांगुलपण नव्हतं, नाही का? की त्यासाठी ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती करावी. आपण कुरूप असे होतो, नाही का? आपल्यामध्ये असे कोणते कृत्य असे चांगले असावे की ज्याकडे ख्रिस्ताने आपल्याला आकर्षित, ख्रिस्ताकडे किंवा ख्रिस्ताला आपण आकर्षित करू, असं काहीच नव्हतं आपल्याकडे. जुन्या करारापासून तुम्ही पहा, तरी सुद्धा ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का? त्याने त्याच्या नीतिमत्वाचे वस्त्र त्याने आपल्याला झाकलेलं आहे. त्याच्या अनमोल रक्ताने त्याने आपल्याला धुवून शुद्ध केलेलं आहे. त्याच्या आज्ञा पालनाद्वारे त्याने आपल्यातील
सर्व जी जे जे आपल्या खात्यातील जे जे काही कर्ज होतं ते सर्व फेडलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या ठाई कोणत्याही प्रकारचं तेज नव्हतं. आपण अंधकाराने व्यापलेलो होतो. ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावर प्रकाशलेला आहे. आणि ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रत्नांनी आपल्याला सजवलेलं आहे अद्भुत रीतीनं. हे कसं घडत आहे बरं, तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही आणि मी देवाच्या वचनाचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला हे समजून येतं की देव विविध प्रसंगाचा, विविध गोष्टींचा त्याच्या लोकांना घडवण्यासाठी उपयोग करतो. सरतेशेवटी ख्रिस्ताच्या प्रतिमेत घडवण्यासाठी उपयोग करतो. एक तर आपण जर विचार केला तर देवाने त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे, त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, प्रार्थना आपल्याला दिलेली आहे, त्याची सहभागिता आपल्याला दिलेली आहे. आपल्या जीवनातील होणारे जे विविध प्रसंग आहेत ते सुद्धा आपल्याला घडण्यासाठी असतात. पण या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर किती अद्भुत हा आशीर्वाद आहे की जे आपलं नव्हतं, जे आपल्या ठाई कधीच आलं नसतं, ते आपल्याला दिसत आहे. ही मौल्यवानता, हे इतकं इतकं सुंदर सौंदर्य, हे तेज ख्रिस्तामध्ये देवाच्या कृपेने त्याच्या मंडळीला मध्ये पाहायला भेटत आहे. आणि मग पुढे आता विशेष करून त्या नगरीचं वर्णन केलं जात आहे. पुढं काय सांगितलं वचन? वचन 12 मध्ये तुम्ही बारकाईने लक्ष द्या. खरं तर मंडळीचा पण आपण इथं उल्लेख करतो, पण त्या नगरीबद्दल विचार करा. जिथं पुन्हा काय सांगितलं, तिला मोठ्या उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. ओके. तर 12 वेशी, 12 भिंती म्हटलेलं आहे. ओके. तर जुन्या करारामध्ये तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे की भिंतीचं मोल काय होतं, वेशींचं मोल काय होतं. ते सुरक्षिततेबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं येरिहोचा तट आपल्याला माहित आहे किती तो मजबूत होता, कशानेच तो पडणार नाही. परंतु ज्यावेळेस फेरा मारायला सांगितलं नाही का योशुवा आणि त्याच्या टीमला देवाने, त्याच्यानंतर तो कसा पडून गेला तिथंच ते गाव आणि आणि ते सर्व हरलेलं आहे. तर नक्कीच ज्यावेळेस पुन्हा इथं भिंतीबद्दल, दरवाजाबद्दल आणि त्या 12 वंशाची नाव याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, तर हे तिन्ही गोष्टी कशाबद्दल सांगतं? एक तर ओळख, सुरक्षितता आणि विशेष करून जणू काय इथं भिंती आणि विशेष करून 12 वंशाची नाव म्हटलेलं आहे. तर ख्रिस्ताने जुन्या करारातील लोकांना आणि नवीन करारातील लोकांना एकत्रित केलेलं आहे. त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार आहे. वचन 14, नगरीच्या तटाला 12 पाय होते. त्यांच्यावर कोकराच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती. आता वचन वचन 12 मध्ये आपण पाहिलेलं आहे की तिथं 12 वंशाची नावं म्हटलेलं आहे. आणि अ, वचन 14 मध्ये आपण पाहतो की 12 प्रेषितांची नावं होती. तर हे आपल्याला कशाबद्दल आठवण करून देत आहे? हे कोकऱ्याचे प्रेषित आहे म्हटलेलं आहे. कोकराच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती म्हटलेलं आहे. त्या नगरीच्या तटाला 12 पाय होती. 12 पाय आणि त्यांच्यावर, त्या पायावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. हे वचन आपल्याला इफिस 2:20 बद्दल आठवण करून देतं. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही संदेष्टे आणि प्रेषित यांच्या पायावर रचल्या गेलेल्या आहेत म्हटलेलं आहे. आणि पुढील वचन सांगितलेलं आहे की याचा मुख्य कोनशिला कोण आहे? ख्रिस्त येशू आहे. तर हे आपल्याला कशाबद्दल सांगत आहे की मंडळी जी आहे तिचा मुख्य कोनशिला ख्रिस्त आहे. परंतु ती कशावर रचण्यात आलेली आहे? संदेष्टे आणि प्रेषित यांच्या शिक्षणावर ती रचण्यात आलेली आहे. आणि ते चित्र पुन्हा एक वार प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. वचन 15-16 मध्ये पहा. जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्या जवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. नगरी चौरस होती. तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. तिची लांबी, रुंदी व उंची समान होती. आता हे मोजमाप का दिलं इथं? तुम्हाला माहिती आहे की हे मोजमाप आपल्याला निवास मंडपाची आठवण करून देते जुन्या करारातील. आणि विशेष करून बोरू बद्दल सांगितलंय. सोनेरी मोजपट्टी आपण म्हणू शकतो. तर दैवी मोजमाप त्याच्याबद्दल आपल्याला सांगतं. जणू काय ती सोनेरी मोजपट्टी आहे जिने तो मोजत आहे.
हे आपल्याला हे जे मोजमाप आहे दैवी, शुद्ध आणि पवित्र आहे त्याच्याबद्दल सांगून आठवण करून देत आहे. केलं जर तुम्ही 40 ते 48 अध्याय वाचलं तर तिथं तुम्हाला मंदिराचं वर्णन पाहायला भेटल आणि तिथं सुद्धा अशाच प्रकारे मोजमाप बद्दल सांगितलेलं आहे. तिथं सुद्धा तशाच प्रकारे बोलण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की प्रगटीकरण, विशेष करून निवास मंडपाबद्दल सुद्धा तुम्ही पहा. तिथं सुद्धा तुम्हाला या मापांबद्दल शिकायला भेटल नाही का, फार बारकाईने सांगण्यात आलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण प्रगटीकरणामध्ये येतो तिथं सुद्धा आपण पाहतो की जे अंतिम आणि खरं मंदिर दाखवलंय ते सुद्धा जणू काय काय आहे, तर देवाचे लोक, त्याचं ते मंदिर आहे. आणि मोजमाप म्हणजे काय आहे, देवाच्या लोकांचं परिपूर्णत्व, सुरक्षितता ते दाखवतं. देवाचे लोक मोजलेले आहेत. देवाचे लोक ते निवडलेले आहेत. जगाच्या स्थापनेपूर्वीच देवाला माहित आहे त्याचा आकडा. ते किती आहेत, कोण आहेत, सर्व काही त्याच्या समोर आहे. आहे का? त्याच्यापासून सुटलेलं कोणीच नाही. आणि त्याच्या हक्काचे आहेत, त्याच्या त्याच्या मालकीचे ते आहेत. आणि त्याने त्याच्या प्रिय पुत्राला दिलेलं आहे आणि त्याच्या हातातून कुणीही त्यांना हिसकावून घेऊन शकणार नाही. ज्यांना जगाच्या स्थापने अगोदर निवडलेलं आहे त्यांना तो तारणार आहे. आणि हे अगदी स्पष्ट रीतीने त्याचं वर्णन करणार आहे. पुढे वचन 16 मध्ये आता नगरी जी आहे ती चौरस आहे म्हटलेलं आहे. चौरस होती म्हटलेलं आहे. ही परिपूर्ण व्यवस्था दाखवित. तुम्हाला माहिती आहे का, शहर जे आहे ते कसं आहे म्हणे, किंवा ते नगर कसं आहे, ते चौकोनी चौरस आहे. त्याची लांबी रुंदी अगदी समान आहे चौद बाजूने. तर हे यरुशलेमेच्या वस्तुस्थितीवर आधारित आधारित नाहीये. तर जुन्या करारातील परमपवित्र स्थान जे होतं त्याची आठवण ते करून देतं, कारण ते चौरस होतं असं. आणि त्याच्यावर ते आधारित आहे. जर तुम्ही पहिले राजे जर पाहिलं, पहिले राजे 6:20 आपण पाहू. पहिले राजे 6:20. त्या गाभाऱ्याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी 20 हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढवला होता. गंध सरूची केलेली वेदी ही त्या सोन्याने मढवली. तर परमपवित्र स्थान त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. अगदी चौरस म्हटलेलं आहे. हे त्याचीच आठवण करून देतं. आणि परमपवित्र स्थानाबद्दल विचार करत असताना इथं मात्र ज्याचा उल्लेख केला जात आहे, तर जणू काय इथं असं दाखवलं की त्या ठिकाणी जे परमपवित्र स्थान होतं जुन्या करारामध्ये, तिथं कोणताच व्यक्ती जाऊ शकत नव्हता. याजक जाऊ शकत होता आणि तोही वर्षातून एकदा जाऊ शकत होता. परंतु इथं अशा प्रकारे दाखवलेला आहे की खुद्द परमपवित्र स्थान तुमच्यामध्ये येत आहे. देवाचे लोक हेच परमपवित्र स्थान असणार, कारण जिथं देव स्वतः वास करणार आहे. किती अद्भुत हा आशीर्वाद आहे. त्याने नगरीचे माप बोरूने घेतलं. ते 600 कोस भरलेलं आहे. तिची लांबी, रुंदी आणि उंची समान होती म्हटलेलं आहे. तर मूळ भाषेमध्ये आणि विशेष करून इंग्लिशमध्ये जणू काय 12,000 स्टेडिया अशा प्रकारचं एक मोजमाप आहे. आणि ही संख्या जी आहे ना, संपूर्ण परिपूर्ण लोकसंख्या दाखवणार आहे. कारण 12 या संख्येचा अर्थ नेहमी देवाचे पूर्ण लोक. कारण इस्रायलच्या 12 वंश वारंवार तुम्हाला पाहायला भेटतं. 12 प्रेषित त्यांच्याबद्दल तुम्हाला पाहायला भेटतं. इस्रायलचे 12 वंश आणि 12 प्रेषित त्यांचं एकत्रित येणं, त्याची ते आठवण करून देणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही याबद्दल पाहता 12,000 लोक नाही का, तर तो संपूर्णतेचा, परिपूर्णतेचा तो आकडा आहे, दैवी तो आकडा आहे. म्हणजे भौगोलिक हे अंतर नसून संख्या किंवा रूपकाद्वारे दाखवलेले एक आध्यात्मिक सत्य आहे, जिथे देवाची संपूर्ण मंडळी तिथं आपल्याला पाहायला भेटतील. त्यातून एकही हरवला जाणार नाही. त्याची लांबी, रुंदी, उंची समान असल्याने ती पूर्णता दाखवितं, परिपूर्णता, ऐक्यता दाखवितं. देवाची महान उपस्थिती ते दाखवणार आहे. हा चौरस आकार आपल्याला आपल्याला विशेष करून त्या जुन्या एदेन बागेची पण आठवण करून देतं. परंतु त्या एदेन बागेपेक्षा जे श्रेष्ठ आहे त्या ठिकाणाबद्दल ते आठवण करून देतं. कारण आता देव आपल्या लोकांमध्ये पूर्णपणे व कायम वस्ती करणार आहे. आता देव त्यांना जीवनाच्या
झाडापासून घालून देणार नाही. त्या पहिल्या एदेन बागेमध्ये फक्त एकच जीवनाचं झाड होतं. तिथेही देवाने करोबीम आणि सर्व तलवार ठेवलेल्या आहे गरगरती. पण इथं मात्र तुम्हाला पुढे पाहायला भेटल की पूर्ण जीवनाच्या झाडाने भरलेलं हे एदेन आहे, जिथं स्वतः देव त्याच्या लोकांसोबत वस्ती करताना दिसत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ख्रिस्तामुळंच घडलेलं आहे. ख्रिस्तामुळं विश्वासणारे जणू काही जिवंत धोंडे म्हणून रचल्या गेलेले आहेत. आणि त्या जिवंत धोंड्याने रचलेलं हे शहर आहे. पहिले पेत्र 2:5 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याची सुरुवात कुठून आहे, त्याचं कोनशिला कोण आहे. तर इफिस 2:20 सांगतं की ख्रिस्त स्वतः त्याची कोनशिला आहे. आणि म्हणूनच नवीन यरूशलेम म्हणजे एक वास्तू म्हणून आपण तिथे पाहू नये, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, कोकराच्या रक्ताने विकत घेतलेले लोक, पवित्र केलेले लोक, सार्वकालिक रीतीने पवित्र केलेले आणि विकत घेतलेल्या लोकांबद्दल ते आठवण करून देतं. मग वचन 17, मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले व त्या माणसाच्या हाताने एकशे एकशे 44 हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात. आता 144 हात, हे पुन्हा एक बार सुरक्षित व परिपूर्ण त्या भिंतीबद्दल ते आठवण करून देतात. परिपूर्णतेचं हे पुन्हा एक वार प्रमाण देणार आहे. देवाचे लोक पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत तिथं. त्याचं ते प्रतीक आहे. तिथं कोणत्याही प्रकारचा शत्रू आत येऊ शकणार नाही. मानवी व देवदूताची मोजमाप सारखेच आहे. याचा अर्थ काय बरं? केवळ हे प्रतीक नाही, तर देवाच्या दृष्टीने खरी आणि परिपूर्ण ही गोष्ट आहे. तिथं आपण पूर्णपणे देवाच्या हाती आहोत. तिचा तट गॅसपे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोन्याची होती. आता यास्पे आणि सोनं ही गौरव आणि वैभवता दाखविते. ते पवित्रता दाखवणार आहे नाही का. आणि पारदर्शक म्हटलेलं आहे हा. आणि तेजस्वी रत्न म्हणजे देवाची तेजस्वी पवित्रता ते दाखवणार आहे. हे शहर शुद्ध सोन्याचं आहे, पण ते पारदर्शक काचेप्रमाणे पण आहे. का बरं इतकं मौल्यवान गोष्टींनी या शहराचं वर्णन केलेलं आहे माहिती तुम्हाला? इथं सुद्धा लोकांना मोह होतं कशाचं माहितीये का? ते ते रत्न, ते सोन्याचे रस्ते आणि आणि हे सर्व काही लखलखीत गोष्टी नाही का. तिथं सुद्धा माणूस जो आहे तो स्वार्थाने भरलेला आहे. तिथं सुद्धा त्यांचं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे जे रत्न आहेत याद्वारे काय दाखवलं जात आहे? त्या गौरवी देवाची उपस्थिती पहा. कारण त्याच्यामुळंच हे मौल्यवानता आपल्याला पाहायला भेटते. हे अद्भुत आहे. आपल्या विचारांच्या पलीकडे आहे ते दैवी वैभव आणि पवित्रता. देवाचे लोक शुद्ध, पारदर्शक आणि तेजस्वी केलेले आहेत ख्रिस्ताच्या रक्तामुळे. त्याच्याबद्दलचं हे चित्र आहे. वचन 19 आणि 20 मध्ये पहा, नगरीच्या तटाचे पाय वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेली होती. पहिल्या पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू आणि चौथा पाचू. आणि मग हे सर्व रत्नांची नावं तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. तर पुन्हा एक वार इथं त्या नगरीच्या तटाच्या पायांबद्दल बोललेलं आहे. हे आपल्याला प्रेषितांच्या शिकवणीची आठवण करून देतं. कारण ती शिकवण जी आहे इतकी अनमोल आहे, महान आहे ती शिकवण. त्या रत्नांप्रमाणे ज्यावर मंडळी रचलेली आहे. कारण ती शिकवण त्या गौरवी प्रभूबद्दल आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस पायाभूत रत्नांची यादी दिली जात आहे, ही तुम्हाला यెషया 54व्या अध्यायामध्ये वचन 11 आणि 12 मध्ये पाहायला भेटतं, जिथं याजकाच्या वस्त्रावर जी 12 रत्न होती नाही का, त्यांची आठवण ते करून देईल. आणि प्रत्येक रत्न सुंदर, तेजस्वी आणि विविध रंगीत हे होतं. आणि हे आपल्याला देवाच्या लोकांची विविधता दाखवितं नाही का, की जे वेगवेगळ्या राष्ट्रातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या निरनिराळ्या भागातून जरी ते असले, तरी सरते शेवटी ते सर्व एकत्र येणार. तिथं भेद नाही. कोण मोठा, कोण गरीब, कोण श्रीमंत, कोण गुलाम, कोण स्त्री, कोण पुरुष, अशा प्रकारे नाही. सर्व आपण ख्रिस्तामध्ये एकत्र नाही का तिथं असणार आहोत. आणि काय सांगितलंय? 12 पाय म्हटलेलं रत्नाची. म्हणजे काय? शहर त्या कोकराच्या 12 प्रेषितांवर उभारलेले आहे. पुन्हा एक इफिस 2:20 त्याचीच ते आठवण करून देतात प्रेषितांच्या शिकवणीवर. आणि ख्रिस्त जो कोनशिला आहे त्यावर ते बांधल्या गेलेलं आहे. वचन 21, 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक एक वेस एका एका मोत्याची होती म्हटलेलं आहे. आता 12 वेशी
12 मोत्यांच्या होत्या आणि प्रत्येक वेस एका एका मोत्याची होती. म्हटलेला आहे नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोन्याचा होता म्हटलेला आहे. तर 12 वेशी प्रत्येक वेस एका एका मोत्याची होती. आपल्याला पाहायला भेटतं ती वेस प्रवेशद्वाराबद्दल, प्रवेश करण्याबद्दल आठवण करून देतं. ते ख्रिस्तामधील तारणाचा मार्ग आणि अंतिमता त्या महान स्थितीमध्ये प्रवेश करणं त्याची आठवण करून देतं. प्रत्येक दरवाजा एकाच त्या मोठ्या मोत्याचा होता म्हटलेला आहे. तो मोती कसा तयार होतो आपल्याला माहिती आहे, वेगळ्या वेदनेतून तो जातो. आणि यशया आपल्याला दाखवितो की ख्रिस्ताने त्याचं दुःख त्याच्या बलिदानाद्वारे आपल्याला त्या शहरात प्रवेश त्याने मोकळा केलेला आहे. ते 12 दरवाजे म्हणजे सर्व दिशांनी नाही का तारणाचा मार्ग मोकळा झालेला, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ख्रिस्तामध्ये सर्व राष्ट्रांसाठी त्याने हे दरवाजे उघडे केलेले आहेत. नाही का, मग हेलेने असो किंवा यहुदी असो कोणी असो ते ख्रिस्तामध्ये देवाजवळ स्वीकारले जातात त्याच्या कृपेने. ओके. मग वचन 21 आणि त्याचा दुसरा भाग, नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. तर सोन्याचे रस्ते आपल्याला तिथे पाहायला भेटते, पण ते काचेप्रमाणे पारदर्शक म्हटलेलं आहे. पुन्हा एक वार अ, हे भौतिक धातूंबद्दल नाहीये. दैवी वैभव, त्याची उपस्थिती, त्याची पवित्रता, त्याची सत्यता ते दाखवणार आहे. पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान वस्तूंनी ते दाखवलेलं आहे. कारण देवाचं वैभव आणि देवाची उपस्थिती इतकी महान आहे. ह्या पृथ्वीवरील रत्नांपेक्षाही मौल्यवान ती आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का मनुष्याला का घडवलं देवाने? जर तुम्ही शॉर्टर कॅटेकिझम, वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरे जर तुम्ही पाहिलं, त्यातील पहिला प्रश्न असा आहे की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं माहिती आहे का? ते म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश हाच आहे की देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं. पण तुम्हाला माहिती आहे का नवीन देवाने त्याच उद्देशाने मनुष्याला घडवलेला आहे. त्याच उद्देशाने घडवलेला आहे. परंतु एदेन बागेमध्ये तो उद्देश गमावला गेलेला आहे. जिथं पहिल्या आदामाने पाप केलं त्यामुळे तो देवापासून दुरावला गेला. आणि देवापासून दुरावले जाणं ही भयंकर अशी अवस्था आहे. भयंकर अशी अवस्था आहे कारण मनुष्याला मूळतः त्यासाठी नाही घडवलं. देवामध्ये आनंद करणं, देवासोबतची सार्वकालिक सहभागितेचा आनंद घेणं आणि तेच प्रगटीकरणामध्ये दाखवत आहे की ती मौल्यवानता काय आहे. हे मौल्यवान काय, सर्व रत्नांपेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा किती गौरवी देवासोबत आम्ही राज्य करू. देवासोबत आम्ही असणार, देवाची सहभागिता तिथं असणार आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? तुम्ही त्याच्या पलीकडे वैभव काय पाहणार आहे? कारण ज्याने हे मौल्यवान रत्न घडवले, तो घडवणारा किती मौल्यवान आहे, तो किती श्रेष्ठ आहे, तो किती महान आहे, त्याचं वर्णन ते करणार आहे. वचन 22, त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आलं नाही, कारण सर्व समर्थ प्रभू देव कोकरा हेच तिचे मंदिर होते. पहा, त्या शहराबद्दल सांगितलं किती अद्भुत आहे. तिथं मंदिराची गरज नाही कारण खुद्द देवाचं वास्तव्य तिथं आपल्याला पाहायला भेटतं. तर संपूर्ण नवे यरुशलेम म्हणजे देवाचं निवासस्थान आहे. नाही आता स्वतः सर्वशक्तिमान देव व कोकरा हेच तिथं मंदिर आहे. ते हे दाखवितं की देवाची उपस्थिती आता मर्यादित ठिकाणी नाही. नक्कीच तो सर्वव्यापी म्हणून सर्वदा नक्कीच होता सगळीकडे, त्याचं अस्तित्व त्याचे तो एकाच वेळी उपस्थित राहू शकतो आजही. पण भौतिक रीतीने सुद्धा आपण त्याचा आनंद तिथे घेतो पूर्णपणे थेट अखंड त्याच्या लोकांसोबत त्याची जी सहभागिता आहे त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्तामध्ये मंदिराची गरज पूर्ण झालेली आहे. कारण ख्रिस्त म्हणतो की हे मंदिर आहे, तुम्ही पाडा आणि मी 3 दिवसात पुन्हा उभारतो. त्याने ते आपल्यासाठी पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्त आपलं खरं मंदिर आहे. ख्रिस्तामध्ये आपण देवाजवळ जातो. त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो म्हणून आपलं शरीर सुद्धा मंदिर म्हटलेलं आहे प्रभूच. वचन 23, नगरीला सूर्य चंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचं दीप आहे. किती अद्भुत आहे, तिथं प्रकाशाची गरज नाही कारण खुद्द प्रकाश तिथं आहे, जो जगाचा प्रकाश आहे. जुन्या करारामध्ये शेकायना गौरवाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, जे त्या निवास मंडपामध्ये प्रगट झालेलं पाहायला भेटतं. पण आता तेच गौरव संपूर्ण शहर व्यापलेलं दिसत आहे.
ते शकायना गौरव फक्त निवास मंडपापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर पूर्ण शहर त्याच गौरवाने व्यापून गेलेलं आहे. आता तिथं सूर्य चंद्राची गरज नाही. कारण हे तेज ख्रिस्तामध्ये सार्वकालिक आणि अखंडरित्या प्रकाशित आहे. तोच जगाचा प्रकाश आहे, जो देवापासून आलेला आहे. त्याच्या समोर अंधकार टिकाव धरू शकणार नाही. वचन 24, राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव व सन्मान तिच्यात आणतात. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात ते आणणार आहे. देवाचा प्रकाश जे ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या प्रकाशाबद्दल सुद्धा ते आठवण करून येतं. सर्व राष्ट्रे राजे त्यात प्रवेश करतात. कशाद्वारे? त्या सुवार्तेच्या पाचारणाद्वारे, देवाच्या आत्म्याच्या अद्भुत कार्याद्वारे. त्याचे निवडलेले लोक, मग ते राजा असो की प्रजा कोणी असो, ते ख्रिस्ताकडे येतात. त्यांचं गौरव सन्मान म्हणजे काय? विविध संस्कृती, भाषा, दान, सौंदर्य आता देवाच्या गौरवासाठी वापरले जातात. आणि हेच वर्णन तुम्हाला यशाया 60 मध्ये पाहायला भेटल, जिथं अनेक लोक येताना दिसत आहे. पहा, तिथं यशाया 60 मध्ये, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलाय. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निभीड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. तो आपले डोळे वर करून चहूकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. किती अद्भुत हे चित्र आहे. वचन 25, तिच्या वेशी दिवसा बंद राहणारच नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. काय आहे, किती अद्भुत आहे. जुन्या यरुशलेमेचे दरवाजे रात्री बंद केले जात असायचे, शत्रूंपासून बचाव होण्यासाठी. पण इथे रात्र नाही, म्हणजे भीती, धोका आणि अंधकार नाही. देवाचे लोक कायमस्वरूपी सुरक्षित आणि मुक्त ते असणार आहे. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व सत्य आचरणारा इसम चा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होणार आहे. किती अद्भुत आहे. कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं नाव देवाच्या कृपेने, पाप, असत्य, पवित्रता यांना आता इथं जागा नाही. आपल्या तारणाची अंतिम पूर्णता आपल्याला पाहायला भेटत आहे ख्रिस्तामध्ये. किती अद्भुत आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेली ही लोक, त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. आणि हेच आपल्याला ह्या चार्ट मधून सुद्धा शिकायला भेटल. जर तुम्ही बारकाईने या चार्टकडे पाहिलं, तर तुम्हाला 21वा अध्याय जो आहे तो अधिक जवळीकतेने समजण्यासाठी मदत होईल. बघा, 21व्या अध्यायामध्ये वारंवार तुम्हाला मंदिराबद्दल, नगरीबद्दल विशेष करून तुम्हाला शिकायला भेटल. तुम्हाला वारंवार उपस्थितीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे शिकायला भेटल. आणि हे तुम्हाला त्याचीच आठवण करून देणार आहे. त्याचीच आठवण करून देणार आहे. आणि पहा, विशेष करून तुम्ही प्रकटीकरण 21 वचन 3 आणि वचन 22 जर तुम्ही पाहिलं, तर तिथं बघा, मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व समर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. आता थोडं पवित्र शास्त्राची जी मोठी गोष्ट आहे ते आपण समजून घेऊ या अध्यायातून. आपल्याला माहिती आहे, देवाने अ, जे घडवलं एदेन बाग, आणि मोशी ज्या प्रकारे लिहित आहे. मोशेच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर त्या काळामध्ये जो राजा होता, त्या प्रत्येक राजाला एक त्याची स्वतःची बाग असायची. आणि त्या बागेला गार्डन टेम्पल, मंदिराची बाग म्हणण्यात यायचं. त्याला मंदिर सुद्धा म्हणण्यात यायचं. आणि मोशे त्याच दृष्टिकोनातून तो लिहित आहे. कारण त्या काळातील वाचकांना हे लक्षात आलं असावं लगेच. कारण तिथं देवाची उपस्थिती होती. पण आपल्याला माहित आहे, अध्याय 3 उत्पत्तीचा, मनुष्याने केलेल्या पापामुळं ते देवाच्या उपस्थितीमधून दूर घालवण्यात आलेले आहे. ते स्वतःहून देवाजवळ येऊ शकत नाही. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की देव वेळोवेळी स्वतःहून मनुष्याजवळ येण्याचा येण्यासाठी मार्ग काढत आहे.
त्याची सावली तो देत आहे. आणि त्याची एक सावली, त्याची एक झलक आपल्याला आणखी एका मनुष्याच्या हाताने बनवलेल्या मंदिरामध्ये, या निवास मंडपामध्ये पाहायला भेटतं. जिथं देवाने त्याची उपस्थितीची जाणीव करून दिली, की मी तुमच्या सोबत आहे. त्यासाठी त्याने त्या तात्पुरते उपाय म्हणून अर्पणांची सोय करून दिली. याजक पण तिथे दिलेला आहे. पण ते परिपूर्ण नव्हते. ते कधीच आपल्याला सर्वकालिकतेमध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन जाऊ शकले नाही. हा निवास मंडप जो होता, तो देवाच्या उपस्थितीचा, विशेष करून त्या मंदिरातील अ, अंशीय अंशीय उपस्थिती, अगदी 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 आपण काय म्हणू शकतो, अगदी अंशतः उपस्थितीबद्दल हा दाखवणारा होता. आणि तरी सुद्धा तिथं सुद्धा तुम्हाला दुरावा पाहायला भेटेल. परंतु हा दुरावा दूर करण्यासाठी देव खुद्द देहधारी झालेला आहे. त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे. तर इथं सुद्धा आपल्याला मंदिराबद्दलच शिकायला भेटल, की देवाचं देहधारी होणं हे सुद्धा मंदिराबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरील मृत्यू आणि त्यावेळी घडलेली गोष्ट जी आहे, जिथं तुम्हाला पाहायला भेटेल, की तो जो पडदा आहे परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान त्याच्या मधला मध्ये होता, आणि विशेष करून मंदिरामध्ये तो होता. तो पडदा पूर्णपणे फाटलेला आहे. पूर्णपणे फाटलेला आहे, जो पुन्हा शिवला जाऊ शकणार नाही. तुम्ही जर पाहिलं नाही तर समोर तो कशा फाटलेला आहे बघा. तो परत शिवू पण शकणार नाही तुम्ही, कारण आता मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. जी उपस्थितीपासून मनुष्य दूर गेला, त्याच्यासाठी देवाने सावली दिली आणि त्याच्यासाठी मार्ग दिला. ख्रिस्ताने त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे ते पूर्ण केलेलं आहे. आणि तो मार्ग आपल्यासाठी खुला केलेला आहे. आणि अंतिमता, त्याची परिपूर्णता इथं आपल्याला नवीन यरुशलेम, त्या नवीन नगरीत पाहायला भेटल. जिथं त्या नगरीचं तेज, त्या नगरीचं मंदिर आणि त्या नगरीचं सर्व काही हा देवाचा कोकरा असणार आहे. आणि तिथं मात्र हे शेवटचं मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे, जिथं त्या कोकऱ्यासोबत आपण सर्व काळ राज्य करणार आहोत. किती अद्भुत हा देव आहे आपल्याला पाहायला भेटतं. आपली कोणतीही लायकी पात्रता नसताना प्रभू मध्ये त्याने आपल्याला वाचवलं. त्याची लोक म्हणून त्याने आपल्याला स्वीकारलं. आपल्या स्वतःच्या कृत्यांनी नाही, किंवा आपल्या प्रयत्नांमुळे नाही. हे कधीच शक्य झालं नसतं, नाही का? कारण आपण पापी, भ्रष्ट, आत्मिक रीतीने मृत लोक, परंतु ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला वाचवलं. त्याचे लोक त्याने आपल्याला केलेलं आहे. आणि म्हणून अशा गौरवी प्रभूला आपण धन्यवाद देऊ, जे आपण विश्वासणारे आहेत. ते आपण कधीच कुरकुर करू नये आपल्या जीवनामध्ये. जे अजूनही त्याच्यापासून दूर असतील, त्यांच्यासाठी इथं एक मोठी चेतावणी पण आहे, की जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तर आपला नाश अटळ आहे. म्हणून त्या ख्रिस्ताकडे येऊ, त्याच्या हाती आपण पुढे आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो